वेलकम तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग चालू करतोय मी मुंबई गोवा हायवेवरून. तर भरपूर दिवसापासून प्लॅन होता की फिरायला जायचा. तर आम्ही आज सगळे निघालो, सगळे म्हणजे 3 जण निघालो आम्ही लोणावळ्याला. तर आम्ही एकूण 6 जण होतो आणि एंड टायमामध्ये ज्या 3 पोरं फिरलेली आहेत. तर आम्ही 3 चाललो गाडीवरून. तो लेट्स पुढे जसं आम्ही पनवेल सोडलं तसं आम्हाला एवढी भली मोठी जी आहे त्यामुळे ट्रॅफिक लागली आणि आमचा अर्धा वेळ इकडेच गेला. आता आम्ही घेतलेला आहे फर्स्ट ब्रेक. नाश्त्यासाठी काही सकाळपासून कोणी काही खाल्लं नाही आहे. पण ब्रेक घेताना मला काही भीती वाटते. का माहिती समजत नाही मला. जेव्हा पण मी पुढे फिरायला बाहेर किंवा ट्रिपला बाहेर जातो तर घरून मी टॉयलेट करून निघतो. पण बाहेर आलो अर्धा तासाने मला ना प्रेशर येते. तर विचार करतो नाश्ता करू की नको करू. पण थोडंसं मला करावं लागणार आहे कारण की सगळ्यांना करायचं आहे नाश्ता. त्यामुळे आम्ही मॅगी खातो. मॅगीची प्राईस ऐकून आम्ही 2 मॅगीची एकच मॅगी केली. 70 रुपये एक मॅगी आहे. तर त्यामुळे आता फर्स्ट ब्रेक घेतो आहे. आता आम्ही जुन्या रोडने ना, ओल्ड रोड आहे ना, ओल्ड रोडने आता आम्ही चाललो. तर नेक्स्टची 1-1.5 तास पुढे आहे आणि पाऊससुद्धा खूप आहे. आता आम्हाला बघायचं की आम्ही दिवस चांगला निवडला आहे की नाही. आणि उद्या गटारी आहे आणि परवा जे आहे श्रावण चालू होते. त्यामुळे पाऊस जो आहे तो खूप खूप पडतो आहे. त्यामुळे आम्ही गाडीसुद्धा आरामात चालवतो. तर आता आम्ही खातो मॅगी. आमची मॅगी येते मग दाखवतो. हां, मोबाईल चांगला आहे ना. आता मी घेतो मॅगी पटपट. ही मॅगी आणि बाहेर तुम्ही पाऊस बघू शकता एकदम जोरात चालू आहे. ठीक आहे. आणि आमचे हे लाडके महाराज शेवटी एकच मित्र आला आहे. अंधारात दिसत नाही आहे. त्यामुळे आपण ब्राईटमध्ये नेऊ त्याला आपण. ठीक आहे. हे यांचा होणारा मिसेस. तर आम्ही सगळे जे आहे तर नाश्ता करतो. तर थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. हा जो आहे आता एकदम जोरात पाऊस झाला आहे. तर आमचं मॅगी खाऊन झालं आहे. आमच्या गाड्या तर उभ्या आहेत 2. माझी गाडी आणि मित्राची गाडी. तर या पावसात आता आम्ही निघणार आहोत. आपण थांबलो आपल्या पहिल्या स्पॉटला. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा नजारा आहे. तर आम्ही आता आलो आहे. घाट चालू होते. ते घाट चालू व्हायच्या आधी मी ब्रेक घेतला. तर हा व्ह्यू बघा तुम्ही. दाखव भाई, व्ह्यू दाखव. तर हा पूर्ण खोपोलीचा एरिया आणि खोपोलीला सोडली नाही. आम्ही घाट चालू केला. फायनली जी आहे आम्ही पोचलेलो आहोत एकविराला. ठीक आहे. आणि थंडी पण खूप वाजते का थंडी? तर पाऊस पण आहे, थंडी पण आहे. आता आम्ही रेनकोट घालूनच आय थिंक आम्ही वरती जाऊ. आणि पार्किंगची चांगली सोय केलेली आहे. डायरेक्ट पायथ्याशीच पार्किंग जी आहे आम्ही गाडी पार्क केली आणि आता वरती चाललो. आणि जी वळवळते एवढी थंडी आहे आणि आम्ही भिजलेलो आहे. एकविराच्या पायथ्याशी पोचलो. पायऱ्या चढतो आपण. फायनली जी आहे आम्ही इथं पोचतो. एवढा खाली पार्किंगला पण घेऊन जे आहे ते वरती चालत यावं लागतंय. 20 स्टेप बोलता हां सिद्धू 20 स्टेप बोलता अर्धा चालतो आपण. आणि गमत अशी आहे की आपल्याला लेणी बघायला तिकीट घ्यावी लागणार आहे. बघू ना, पहिला आपण पायात पडू मग आपण लेणी बघू रे. ओके ठीक आहे. हे 5 मिनटं बोलता आपल्याला अर्धा तास त्यांनी चालवली. पार्किंग पासून सुद्धा जे आहे मला 20 मिनिटात वरती चालायचं आहे. पण हालत खराब होते बाबा. तेवढा कोणीतरी मन्नत मागितली वाटतं. मन्नत आहे बाई. वेदर बघ काय आहे आज. आय थिंक गर्दी आहे भाई. आज गर्दी आहे आज जी आहे ती गर्दी आहे. खूप गर्दी आहे आज. आज खूप गर्दी आलेली आहे. ते बघूया आपण दर्शनाचं बघूया आपण कसं काय घ्यायचं ते. जे आहे दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि इकडे जे आहे मी एकाला मिस करतोय ते म्हणजे निकिताला, बायकोला मिस करतोय. ती असती सुद्धा चांगलं दर्शन झालं असतं. पण आम्ही आलो 1-1.5 वर्षापूर्वी. तर नेक्स्ट टाईम तिला आणि बाळाला घेऊन मी नक्की येईल. तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता.
व्ह्यू दाखव व्ह्यू. आणि या लेण्या आहेत तर लेण्या जाण्यासाठी एंट्री लागते, एंट्री फीज आहे. ठीक आहे. आणि आता जे आहे एकाच्या अंगामध्ये आलेलं का भाई, एकाच्या अंगामध्ये आलेलं ती अरे भाई मजबूत 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 ना, एकीच्या अंगामध्ये आलेलं. आधी सर घाबरलो बाई आकाशी नाही, आणि तो बघितलं नाही एकीच्या अंगात आलेलं. देवाच्या पाया बिया पडून त्याचा नीट होईल सगळं. ठीक आहे. आता पुढच्या आता मी कुठे काय जायचे ते तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. आणि पाऊस रिमझिम आहे आणि आय थिंक चांगलं वेदर आहे, एवढं काही हे नाही आहे भिजणं वगैरे किंवा घाबरायचं काय नाही आहे, हे नाही आहे. पण वातावरण मस्त आहे. हे आहे कपडे एकदम भिजलेले आहेत. ठीक आहे. तर एकदम जे आहे खूप जबरदस्त पाऊस चालू आहे. आय थिंक श्रावण चालू होणार आहे 1-2 दिवसांनी, तर त्या अगोदरचा हा जो आहे तो पाऊस आहे. आणि एकदम जोरजोरात पाऊस खोपवलं तर खूपच पाऊस भेटलेला. तर तुम्ही येतं या साईडला या 2-4 दिवसामध्ये तर जबरदस्त पाऊस पडतो आहे. मला एक सांगायचं ही हा चड्डी रेनकोटच्या आत घालणं चुकीचं आहे का? मित्र आणि वहिनी जे आहेत त्या हसतात तर की हाफ चड्डी घालून कसा पाऊस येऊ शकतो. तर मी जे आहे हाफ चड्डी घालून आलो एकदम रिलॅक्स. तर ते कपडे जे आहेत ते भिजलेले आहेत. तुम्हाला दाखवतो आहे कसं आलं तू कसे आलेत बघा. दाखव रे. हां फुल पॅन्टवरती आलेत. आणि मी जे आहे ते मी आलो आहे हाफ पॅन्टवरती. तर ते मला हसतात मगातपासून की तू कसा येऊ शकतो हाफ पॅन्टवरती. बाई आम्ही हाफ पॅन्टवरती जे आहे ना, तू पण फिरला असतील, जग फिरला असतील. आपण दर्शनाला आलो बघा आपण तर हे घातलेलं बाई, रेनकोट घातलेला. ठीक आहे. तर आता आम्ही जे आहे जेवायला बसलो, भूक लागल्या म्हणून. तर व्हेजच खाणार आहे कारण की मंगळवारसुद्धा आहे आणि देवाचं सुद्धा दर्शन घेतलं आहे. तर खाऊन मग आता आम्ही निघणार आहोत नेक्स्ट टायगर पॉईंटला. तर ह्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला असं वेगळं काय बघायला भेटणार नाही आहे की नवीन जागा, हिडन स्पॉट, जेम वगैरे असं काही नाही आहे. रेग्युलर व्लॉग आहे, त्याच जागा जे आहे ते तुम्ही आईसोबत बघत आलेले आहात. पण या टायमाला कसं असतं ना, आपण फॅमिलीसोबत येणं वेगळं असतं, बायकोसोबत येणं वेगळं असतं. आणि जे हे आहे आपलं मित्रासोबत येणं जे आहे ते वेगळं असतं. त्यामुळे मित्रासोबत येण्याची जी मजा आहे ती वेगळी असते, वाईब वेगळी असते. तर त्यासाठी जे आहे हा ब्लॉग मी बनवला. आता आम्ही आलो आहोत टायगर पॉईंटला. थंडी एवढी वाजते मला चहा पिऊन घेऊ. खूप थंडी आहे. तुम्हाला मी पाऊस दाखवतो, मला पाऊस दिसतो. हा जो आहे पाऊस आणि वारा खूप चालू झालेला आहे टायगर पॉईंटला. काही दिसत नाही टायगर पॉईंटला, काही दिसत नाही आहे. तरी तर आम्ही आतमध्ये बसलो आम्ही. इथं जे आहे सगळं खूप महाग आहे. चायपासून पकोडेपर्यंत 150 रुपयाला पकोडे आहेत, चीज पकोडे. लास्ट टाइम मी आणि निकिता आलेलो तर आम्ही पोट भरून खाल्लेले पकोडे. आता निकिताला मिस करतोय. या चाय पिते. आणि खूप सारे फॅमिलीज पण आलेत इकडे बघा. आता खूप फॅमिली आलेत. आज मिड डे आहे तरीसुद्धा खूप प्राऊड आहे. आणि पार्किंगसुद्धा जे आहे ते एकदम फुल झालेलं आहे टायगर पॉईंटला. आणि जोरदार वारा सुटला आहे. त्यामध्ये जे आहे तर आम्ही मस्त चायचा आनंद घेतो. आता लोणावळा वरती टायगर पॉईंटला आलो आहे. तर कांदा भजी खाणे जे आहे ते मॅन्डेटरी आहे. आणि सगळी आपली पोरं जी आहेत कांदा भजीवरती तुटून पडतात. कांदा भजी जी आहे ती एकदम मॅन्डेटरी आहे. कांदा भजी कांदा भजी जी आहे ती आम्ही खातोच आहे. आणि आपला मित्र जे आहे दुसऱ्यांचे मित्र जे आहे आपला दुसऱ्यांचे ब्लॉग काढतोय. एकदम व्हिडिओ एडिटर झाला, व्हिडिओ एडिटर. आणि फुल एकदम माहोल जो आहे एकदम भारी झालेला आहे. वेदर बघा, वेदर काय दिसत नाही आहे. टायगर पॉईंटचा जो वेदर आहे तो एकदम धुक्यामध्ये एकदम हरवलेला आहे. आणि आताच आमची मस्तपैकी जे आहे चाय पकोडे जे आहे खाऊन झालेले आहेत. आता आमचं परतीचा प्रवासाचं आमचं प्लॅनिंग चालू आहे. तर एक थोडंसं तिथपर्यंत जाऊन आम्हाला एक राऊंड मारायचं आहे. तर फोन तर घेऊन नाही जाऊ शकत, पण बघू फोन घेऊन गेलो तर बघू. मित्रांनो आज आहे डे 2. काल जो आहे खूप प्रवास झाल्यामुळे आणि दमल्यामुळे जे आहे मला व्हिडिओची एंडिंग करता आली नाही आहे. तर काल जे आहे आम्ही लोणावळ्याला गेलेलो. लोणावळा
त्यानंतर एकविराई इथे गेलो सगळे आम्ही. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर तिथून जे आहे मी आणलेलं आहे हे जे आहेत पेरू, हे पेरू जे आहे ते पिंक पेरू आहेत, ते आईला आवडतात त्यामुळे मी इथं आणले. ह्याचा पण एक किस्सा आहे तो सांगतो मी. आणि हे जे आहे थोडीशी प्रसाद बोला किंवा मिठाई बोला हे आणलेलं आहे. तर पेरूचं जे आहे असा किस्सा आहे की हे पेरू जे मी आहेत काल आणले 200 रुपये किलोने. आणि आईने जे आहे सकाळी जे आहे हेच पेरू एरियामध्ये आले होते तर 80 रुपये किलोनी तो देत होता. तर आईला वाटतं खूप महाग आहे तर आईने घेतले नाही. आणि काल रात्री जेव्हा मी हे पेरू आणले तेव्हा आई बोलते अरे हे तर पेरू 80 रुपयाने इथे भेटत होते. तर त्यामुळे जे आहे असं वाटतं तिला की ते पेरू घेतले असते तर बरं झालं असतं, पण सोडून द्या. लोणावळ्याचे पेरू ते लोणावळ्याचे पेरू. पेरू आणले, प्रसाद आणला आणि अजून एक गोष्ट आणलेली आहे तुम्हाला दाखवतो. जे आहे ते मी आणलेलं आहे हे हातातले कडे जे आहेत ते मी आणलेले आहे ते तुम्ही बघू शकता. ह्याला जे आहे रुद्राक्ष आहे. तर ह्याचा किस्सा काय की पहिला मी हा एक घेतला, नंतर विचार केला की मी काहीतरी जे आहे मिस करतोय कारण की घरात एक तर लहान बाळ नाही आहे, घरात 2 बाळ, तर मी हा दुसरा पण घेतला. तर हे हातात घालायचे आहे. हे सुद्धा मी एकविरा मंदिराच्या खालून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जो आहे जो आमचा पूर्ण ट्रिप जी आहे ती झालेली 1 डे ट्रिप असते. थोडासा ब्रेक हवा होता कामापासून. भरपूर दिवस झाले मी गेलो नाही आहे फिरायला गेलो नव्हतो कारण की निकिताची प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, हॉस्पिटल हे सगळं प्रवास चालू होतं. त्यामुळे थोडासा एक ब्रेक म्हणून जो आहे तो मी गेलेलो होतो मित्रांसोबत. 6 मित्र आम्ही प्लॅन केले, त्यात 3 जण आले. नो वरी, जे आले त्यासोबत आपण गेलो. जाणं गरजेचं होतं त्यामुळे गेलो थोडंसं फ्रेश. दमाला पण खूप झाला पण थोडासा ब्रेक भेटला. आणि आता जो आहे लवकर ब्रेक नाही तर गणपतीला ब्रेक. आणि सेकंड आज आहे गटारी अमावस्या. तर आज घरी बनत आहे वडे आणि चिकन. कुठे बनतात बघू जरा, दाखवू जरा. ह्या तोंडाला जरा पाणी सुटू दे. हा, इथं चिकन चालू आहे, चिकन घातलेलं आहे. इथं वड्यासाठी तेल गरम आणि इथं वडे पीठ. तर अशा प्रकारे जे आहे आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत गटारी अमावस्या. सगळ्यांना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. कमी पिया, नीट पिया आणि पोट भरून खावा. उद्यापासून श्रावण चालू होणार आहे तर सगळ्यांना श्रावणाच्या सुद्धा शुभेच्छा. श्रावण तुमचा कडक जाऊ, कोणी तोडू नका, ठीक आहे. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.